राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, जवानांना आणि हरामचं न खाता रक्ताचं पाणी करून जी जनता आहे त्यांना शुभेच्छा. फक्त कसं होतं, उद्योगपती आणि राजकारणी यांना शुभेच्छा द्यायचं काय कारण येत नाही, असा विषय असून द्या. देश आपलाच आहे आणि आपलाच राहणार कायम. आता कसं आहे, जिस देश में गंगा बहती है, तुम्ही गाणं ऐकलं का? देश आता परिस्थिती अशी, जिस देश में प्रदूषित गंगा बहती है, असा विषय आहे. मग ही घाण गबाळ असन ना, ते आपण काढून टाकू आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी एक चांगल्या प्रकारचं देश भांडवल आपण प्रयत्न करू, असा विषय. प्रयत्न करत राहणार आपल्या हातात आहे, आपण काय भांडवलदार माणसं नाही, असा विषय. ही जी स्टोरी आहे, ही स्टोरीकडे जाण्यापूर्वी बगलामुखी यात्रेचं बुकिंग चालू आहे. आज शनिवारी, आज 8 दिवसा गाडी 12 वाजता निघणार आहे. ज्यांना यायचे त्यांनी संपर्क करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही स्टोरी बीड जिल्ह्यात घडलेली आहे. आणि बीडला चांगलं वाईट, बीड बरंच बदनाम झालं वर्षातून वर्षात, संतोष देशमुख हत्याकांडापासून. आणि राजकारण्याचा काळा चेहरा हा सुद्धा समोर आला काहींचा. कसं आहे, मोठ्याचं काय होत नाही, लक्षात घ्या. आणि गरिबाचं पार वासू वासू लोक बघत आहेत, असे प्रकारे. बीड जिल्ह्यातली घटना, पिंपळनेरची घटना साधी सिंपल, फक्त एका खोडीशी निगडीत आहे. घडली कशामध्ये? खोड, पुरुषी खोड. प्रत्येक वेळेस स्त्री, महिला, बायको हीच दोषी असते असं नाही. त्या समाजामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत. घटना घडतात म्हणजे त्यात नक्की कुणाच तरी दोष असतो. पुरुषाला 24 खोडी असतात किंवा बाईला आपण म्हणतो 36 नखरा असतात. विषय बरोबर असला तरी ह्या पुरुषाच्या ज्या खोडी आहेत याच्यावर सुद्धा बोललं पाहिजे, असं माझं मत आहे. तर त्या इतर अनेक खोडीपैकी एक खोड आहे, त्याचं नाव आहे संशय. म्हणजे पुरुषाची मानसिकता ही अशा स्वरूपाची आहे की बायको ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. नातं असतात, भावना असतात, समाजाचा पगडा असतो एक, ह्याच्यात माणूस जगतो. पण कमरेचं सोडून त्यांनी जर डोक्याला गुंडाळलं, हम भी नंगा तुम भी नंगा, नंगा सारा जमाना, असं म्हणलं वाजायला वाटलं. समाजाचा पगडा ती देत नाही, नातेवाईकांना म्हणते गेले उडत, ठीक आहे. पण ती स्वतः तर नीट असला पाहिजे ना गडी. असा ह्यो गडी आहे पिंपळनेरमधला. आणि त्याची जी बायको आहे, आणि इतकं सुंदर प्रपंच आहे, लक्षात घ्या. गरीब कुटुंब आहे, काय लय सफरचंद खाणारं नाही फ्रीजमधलं. अंगणवाडी सेविका आहे बायको. आणि हा काय करतो त्याची त्याला माहिती बा, ते काय पोलीस रेकॉर्डमध्ये नाही आहे. बायको काम करायला तिचा अख्खा पगार याच्या अकाउंटला. मग तिला समजा 100-200 रुपये 500 रुपये कशाला लागले, बाई माणूस कशाला लागतात पैसे, तर ह्याला मागायचं. आमचा बी एक पाहुणा आहे, हंत सणाळ्या इकडं वाकड्या तिकड्या, हम असन हम तसन. बायको इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर. लाखभर रुपये याच्या, तिचं ATM याच्याकडं. का तर ते नवरा नाही का? आणि नाव तर लय मोठं लावायचं, 96 कोळी मराठा असं. पण आतून काहींचं असं असतात, कोडीच आहे एक प्रकारच्या. ती बायको म्हणते चांगल्या पात्रात पडलं, पवित्र झालं, आईबापाच्या नावासाठी नांदायचं, आता काय करता, असं आहे. बाकी तसं चांगलं असतं. पण पैशाच्या बाबतीत ही स्त्री ही स्वतःची, म्हणजे बायको ही स्वतःची खाजगी प्रॉपर्टी अजिबात नाही. कुणी तसं समजायचा प्रयत्न करू नका. आता ते प्रमाण छळ करणे, हुंडाबळीचं फार कमी झाले, तरी अजून अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यातलीच ही घटना. लग्न झालं, एक सुंदर मुलगा झाला, मुलगा 4-5 वर्षाचा आहे. ह्याचं प्रॉब्लेम असं आहे, पावडर लावू नको. ती सरांच्या बरोबर तू बोलताना मी बघितली, ते असं झालं. त्याला आता मला सांगा, ते काम करत असताना ते रजिस्टर असतं काय असतं, आणि बोलताना म्हणजे काय अंधारा खुली बोलावली होती का समोर, सगळ्यांच्या समोर, मॅडम हे असं तसं. आज शिक्षक सुद्धा कसं आहे तुम्हाला सांगतो, लफडी बिफडी कमी करतात, लक्षात घ्या. आणि शिक्षक हे देऊ कमी का करतात, आजची बाहेरची परिस्थिती काय ही सगळ्याला कळतं. ही असं लफडण, कुठं विद्यार्थीचा विनयभंग, डायरेक्ट घरी, एवढं कडक कार्यक्रम. कारण सोशल मीडिया ॲक्टिव्ह आहे सगळे. विद्यार्थ्यांना पनिशमेंट म्हणजे
मारहाण सुद्धा करायला बंदी आहे आता. समजून सांगा, नाही तर बघा उद्योग तिकडं. मला काय 10 रुपये काही मिळत नाहीत. शिक्षक शक्यतो लय नादी लागत नाही. हा, त्यांना जर 2-3 दिवस सुट्टी असतात, त्यातले काही पार्ट्या करतात बरं का, लांब जाऊन वॅगनारमध्ये पार्ट्या करतात, लक्षात घ्या. हां, ते वॅगनारचं शिक्षकांचं काय गोळीन ते काय माहिती, लय वॅगनार आहे शिक्षकांच्याकडं. म्हणजे कंपनीच त्यांनी वर आणली बुवा. म्हणजे असं हप्ता कधी थकत नाही, असून द्या. पण शिक्षक लय भानगडीत पडत नाहीत असल्या. आणि ते सारखा तो नवरा ते संशय घ्यायचा त्या बायकोवर. का बोलली लाली लावू नको, लाली तर लावत नव्हती म्हणा, पण पावडर लावू नको, हे करून लई नटती, साडी जुनीच घालून जा. आता ती शिक्षिका आहे, ती अप टू डेट असली पाहिजे का नाही बरं. मध्ये आधी काही शासकीय अधिकाऱ्यांच्या हे येतात, बेटी येतात, अधिकारी येतात, शाळा तपासणी असून द्या, तुमचं काय बोलणं चालणं असून द्या, म्हणजे विद्यार्थ्याचे नखं वाढले का, एक तपासणीचा भाग आहे. आणि शासनाचा जो निर्णय असतो त्या शासनाच्या निर्णयात म्हणजे त्याचे रुटीन असतं. फटके साडीचा घालून जायचं का मला सांगा. पण ह्याचा संशय काही केल्या कमी व्हायना. बरं, तेवढं करून थांबली नाही. हा काय करायचा, 5 वर्षाचा मुलगा आणि ती त्याची पत्नी त्यांना मारहाण सुद्धा करायचा. बरं का, ही सगळं करती बिचारी सहन करायची. आता महिलांचं कसं असतं, प्रत्येक महिलेची मानसिकता माइंड वेगळा असतो. काही लहानपणी संस्कार जसं घडल्यात तसं. पण आपल्या संग ज्याचं नवरं झालंय त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाचा विचार पण करू शकत नाही. चांगल्या महिलांची लक्षणं तुम्हाला सांग, सावित्रीचंच रूप ते. आणि त्यांच्याच पदरात ही असल्या अवलादी पडतात, तुम्हाला सांगतो. असं आहे, ती कलियुगच असं आहे. आता तिने लय त्रास सहन केल्यावर त्याचे रंग रूप रेषा बघून माझं म्हणणं याला सोडून द्यायला पाहिजे होता, या मताचा आहे मी. आपलं विमानतळ असतं ना, विमानतळ कुठलं म्हणजे सुरक्षित जागा, माहेर, तिथं ते जायचं, गावाकडं जायचं, लय डोकं लावायचं नाही. कारण ह्यांची मानसिकता ह्या पुरुषांची काहींची अशी त्रास देणाऱ्यांची, हे घातपात करायला कमी करत नाहीत, लक्षात घ्या. तोच प्रकार त्यांचे वादविवाद चालू असताना काय बोललं की हाणमार लगेच, वैतागून गेली बाई ती शिक्षिका. तारीख उजाडली 7, आत्ता गेलेली 7 ऑगस्ट, आणि संध्याकाळची वेळ. यांनी काय केलं, नवऱ्यानी लिटरभर पेट्रोल घेऊन आला बाटलीत. आता बाटलीत पेट्रोल आणलं तर पोरगं होतं घरामध्ये, बघतंय पप्पा असं पप्पा तसं त्याचं. तर त्याच्या देखत त्या दोघांच्या वादात ह्यांनी त्या बायको लिटरभर पेट्रोल, आता पेट्रोल हा प्रकार असा आहे की ती साडी बिडी लगेच डोक्यावर वाचलं, सगळं भिजतं बघा, लगेच सगळं भिजलं, दिली गाडीनं काडी ओढून. तिने पळण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या पुरुषी ताकती पुढं तिचं काय चाललं नाही, माऊलीचं दिले पिटून. आता साड्या बी काय पूर्वीसारख्या नऊवार कोण वापरत नाही, सुती, ते प्लॅस्टिकची साडी, ती प्लॅस्टिकचा कागद, प्लॅस्टिकचा चटका बसलाय कधी, त्या प्लॅस्टिकच्या चटक्यावर मलाही खाल्ल्यात, तुम्हाला सांगतो. तुम्हाला एक आतली गोष्ट सांगतो, आम्हाला लहानपणी क्रिकेटचा बॉलचा लय नाद मारण्याचा. 4 का 4.5 रुपयाला बॉल मिळायचा त्या काळात, पण ती काय 4 रुपये नसायचं जवळ, काय रुपये बघा, 8 नाही 10 पैसे मिळायचे केव्हा तरी. सोमवारचा बाजार असतो म्हणून आम्ही काय करायचो, कुणी शोध लावला काय माहिती, मला त्याचा लय धन्यवाद ही करायची. फळकूट करायचं तयार, आणि टूप असते का ती बी त्या टायरवर पंचरवाल्याकडे जायचं आणि एवढा टुपच तुकडा आणायचा. फळकुटात तो साळून तो टुपट तुकडामध्ये घालता, ग्रीप चांगली तयार व्हायची. चालू बॅट भारणाचं प्लॅस्टिक गोळा करायचं. त्यावेळेस प्लॅस्टिक आहे ना, वॉशिंग पावडर निरमा, त्या प्लॅस्टिकच्या बॅग असायची, अर्धा लिटर 1 लिटरचं. आणि आमच्या गावात ते प्लॅस्टिक कुठे मिळायचं तुम्हाला सांगतो. गरीब कशाचं 1-1 किलोची बॅग कोण आणतं का नाही. मारवाड्यांची लाईन होती, 4-5 घरं, त्यांच्या कचऱ्यात पाठीमागं टाकलेल्या, त्याच्यात त्या मारवाड्यांच्या गुजरात्यांच्या त्याच्यात ते मिळायचं. ते प्लॅस्टिक गोळा करायचं एवढं मोठं, आणि निवांत जागा बघून 2 एवढ्याला दांडके काढायचे लाकडाची, एक प्लॅस्टिक कागद पेटवायचा, बाकी त्या टाकत राहायचं. ती चांगलं जळून चांगलं असं त्याचं केमिकल तयार व्हायचं. ते गोळा मग त्या लाकडाने फिरवायचा. दुसरीकडे आमच्याकडे ते नारळाची कवटी बिवटी बारकी तयार असायची, ते गोल करून आणि एकटा नसतो, 2-3 जोडीदार असतात त्यावेळेस. लहानपण आमचं सांगतो, ती प्लास्टिकचा गोळा केला ना, 1 नंबर चेंडू. ते काय उडत नव्हता काय ना, पण चेंडू तर होता. मग त्या प्लॅस्टिक ह्याने हाणायचा. तो बंद केला प्रकार. आम्ही खरं बऱ्याच जणांची डोकी फुटली, गुडघ्याला लागलं तरी त्रास व्हायचा, पण स्वस्तात जीवन जगलो. कुणी तो प्लॅस्टिकचा चेंडू तयार केलाय का कधी, कमेंटमध्ये सांगा. हे आपलं बालपण म्हणजे जुना काळ 1 नंबर होता. आता काय झाले, बाई दिली पेटून,
आणि मग जाणवलं असन की आता आपली पायाकून आलेली आहे, भीती आहे, आयला फाशी त्यांका काय. हा मग आधी काही शेण खात होता, आधी अक्कल नव्हती का. फरार झाला आहे गडी तिथं मोबाईल सकट. आता फरार झाल्याच्या पुढं एवढी गंभीर घटना म्हणली की पोलिसांना सांगितलं. पोलीस पथक तिथं शेजारी पातळी मग पटकुनी आधी ॲम्ब्युलन्स गाठली आणि घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्या महिलेला माऊलीला ॲडमिट केलं. आता जळण्याचा विषय असा आहे किंवा तुम्ही एक तर कधी मरू नका, पण जर नाईलाज बा आता मरायचंच आहे आपल्याला, कधी चुकून जळून मरू नका बरं का. जळण्यासारखं ती इतके वेदना नाहीत लक्षात. आपल्या काळच पिटी बाजली किंवा काय बाजलं किती वेदना अख्खा अंगाचा जाळ चालणं एवढं सोपं आहे का. जळलेलं पेशंट जर 2 मिनिटाला 1 मिनिटाला ऑटोमॅटिकली लघवी करतं. 4-2 थेंबच लघवी होती का, तेवढी आग होत असते. सगळ्यात भयंकर मरण जळून मरणे. ती बिचारी काय स्वतः मरलं होतं, नवऱ्याने पेट्रोल ओतलं होतं. मग ती पोरग ती जळताना तिला पेट्रोल ओतलं तेव्हा बापाला सांगायचं पप्पा मम्मीला मारू नका. लेकराचं तरी ऐकायला पाहिजे होतं थोडं. माणूस बघा लोक कसे निघाल्यात आता. लय नालायकन लय बाराबोडीची लोक निघाल्यात काय काय. लय नीच ही खरं, पण ती कळत नाहीत ना. ती अशी मुख्या माझाची जाखरीत असतात, ती कळत नाही. लग्न उस्तर कळत नाही काय, लय गोड बोलतात आणि बरोबर कार्यक्रम करतात. ह्यांचा थोडा जरी संशय आला तरी यांना घटस्फोट देण्याचं सोडून द्या, लय झाल्यात काही नाही उपयोग. अशा हुंडाबळीची केस ही पेटलेली ती महिला पोलिसांनी जबाब दिला. बोलतो माणूस सगळं. आणि पेटण्याचं काम एवढं बेकार आहे की सरासरी 40% पुढं माणूस जर बाजला ना, पाठण असन पोट असन मांड्या असतात किंवा हात असतात, 40% वाचत नाही. त्याचं इन्फेक्शन तयार होतं, पॉयझन तयार होतं, ते रक्तात मिसळतं, रक्ताच्या शिरा पण जळलेल्या असतात. आणि रक्तच एकदा दूषित झालं की तुमच्या लिव्हरची न्यायची क्षमता नाही तेवढी हे करायची. म्हणून जळलेला पेशंट शक्यतो वाचत नाही. 10, 20, 25% ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त जळलेला काय तर 80, 90% जळतात मारून. त्याच्यामुळे पहिला प्रश्न असतो किती टक्के बाजले त्याला लेमत होय डॉक्टरला विचारतात. मग ते आता सध्या घटना कमी आहेत, पण जळून मरणे सगळ्यात भयानक. बोलतो सगळं होतं. आले पोलीस, त्या महिलेने जबाब दिला. म्हणली चारित्र्याच्या संशयावरून हा मला मारहाण करायचा, त्या पोराला मारहाण करायचा आणि सतत संशय. हा सुखी नाही, मी सुखी नाही. अगं बाई तू राहिली काय याला बळत त्याच्यापाशी. तू कोणाचा विचार करायला पाहिजे होता. ती पोरग घ्यायचं माहेर गाठायचं ना, याला घटस्फोट घ्यायचा आणि दुसरा करायचा. एवढ्या दाडशी सगळ्या स्त्रिया नसतात, ध्यानात ठेवा. प्रत्येक वेळेस पुरुषावर अन्याय होतो नाही, एखादी अवलाद पुरुष सुद्धा अशी नीच प्रकारची असती. त्याच्यामुळं त्या महिलेचा जीव जाण्याच्या मार्गावर होता. तिने त्याच्या जबाबामध्ये म्हटलंय त्या माऊलीने की हा मारहाण करायचा आणि याला जन्मठेप व्हावी. बिचारी शिक्षिका होती, तिला माहित असेल की सध्या फाशी कोणाला होत नाही बा. याला जन्मठेप असा जबाब दिला. 2-2.5 तासानंतर ती या जगाचा निरोप घेऊन निघून गेली. एक लेकरू मागं सोडून. दुसरी गोष्ट, मग पोलीस आहेत. तिथं काय सुट्टी आहे का मग. कुठं फरार झाला काय काय तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही अवलाद पकडलेली आहे, अटक केलेली आहे आणि त्याच्यावर सदोष मनुष्यवध म्हणजे डायरेक्ट खुनाचा गुन्हा ते बरोबर करतात ती. पण ती कायद्याची खुटी आची बसली की सुटत नाही. आता सुटत नाही ती. म्हणजे कदाचित लय ध्यानीदा पासला खर्च केला तर काय पुढं होईल सांगता येत नाही, पण सांगतोय तुम्हाला आता ती चांगलं पकड गुतलंय. अशा प्रकारे ही घटना छत्रपती संभाजीनगर त्या रुग्णालयात घडली आणि बीडमधली घटना, पण रुग्णालय ते होतं. मग आता शेवटी आईबाप आहे, भाऊ आहे, पर्याय नाही. असं काहीतरी कृत्य केलं की आरोपीचे आईवडीलला सुद्धा लाज वाटते सांगायला की माझ्या लेकाने हे केलंय. लहान मुलीच्या अत्याचाराचा विषय असू द्या, आईवडील स्वतः स्टेटमेंट देतात की याला दिसेल त्या ठिकाणी गोळ्या घाला. याला म्हणतात समाज भावना. हा जर गैर काही करायला गेला ना तर त्याला ह्या जगात राहण्याचा, ह्या भारतात राहण्याचा अधिकारच नाही. या मताचा मी पण. परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि लवकरात लवकर दीनदलित शोषित यांचा पारतंत्र्य संपून इंग्रज गेल्यावर हे जे नवीन आल्यात ना काही व्यापारी भिपारी ही यांच्यातून सुद्धा मुक्तता होऊन एक चांगला भारत घडावा अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही. रामकृष्ण हरी माऊली.